श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहेत अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे काय आणि हा दिवस का साजरा केला जातो तर पहा, अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ हे अनंत काळ टिकते असे पौराणिक महत्त्व सांगितलं गेलं आहे. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता, म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्ग लोकातून गंगा माता पृथ्वीवरती अवतरली होती. अन्नाची अधिष्ठाती देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्मसुद्धा याच पवित्र दिवशी झाला होता. एवढेच नाही तर वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती सुद्धा घटना याच दिवशी घडली होती. त्याचबरोबर श्रीकृष्णांचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता ना, तेव्हासुद्धा कृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिले. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि म्हणून या दिवसाला 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त मानले जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेले माठ, अन्न, सातू, जव यासारखे अन्नांचे दान केले जाते. यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी जी आहे तर ती दूर होते. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान देखील केले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, गृहप्रवेश करणे, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आणि शुभ मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांगण किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. हा पूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. जर हीच गोष्ट थोडक्यात सांगायची जर गेली ना, तर सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात अशा काही वस्तू आहे त्या जर आपल्या घरातच राहिल्या तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही. त्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते आणि आयुष्यभरासाठी त्या घरामध्ये गरिबी येते. अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात फार शुभ मानला जातो. या दिवशी सोनं चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. पण या दिवशी फक्त नवीन वस्तू खरेदी करणं महत्त्वाचं नसतं, तर काही वस्तू या आपल्या घरातून बाहेर काढणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचे असते. आणि म्हणून अक्षय तृतीयेला घरात चुकूनही आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची नाही. जर ही वस्तू कळत ना कळत जर तुमच्या घरात राहिली तर आयुष्यभरासाठी गरिबी येईल. घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल. संकट, अडचणी, अडथळ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागेल. कारण ह्या ज्या वस्तू आहे ना, या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी वाढत असते आणि म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या घरातून आवर्जून बाहेर काढायच्या आहेत. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहेत.
अगदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा या वस्तू बाहेर काढल्या तरीसुद्धा चालेल. बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरामध्ये अनेक सेवा, उपासना, उपाय करत असतो. आपल्या पितरांची सेवा करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो. त्याचबरोबर या दिवशी काही नवीन वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते. सोने चांदी खरेदी केली जाते. अनेक शुभ गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करत असतो, जेणेकरून या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं मिळणारं फळ हे अक्षय आपल्याकडे राहत असते, ते कधीही संपत नाही. परंतु जर आपण काही शुभ गोष्टी केल्या आणि ह्या काही वस्तू आहेत त्या जर आपल्या घरातच राहिल्या तर त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला कुठलंही शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. कारण ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना, या अतिशय शुभ वस्तू असतात आणि यातली एक जरी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी ही कधीही टिकत नाही. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढतच जाते. आणि यामुळे आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो किंवा जी काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला कुठलंही फळ जे आहे तर ते मिळत नाही. आपण म्हणत असतो बघा की आमच्या घराची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, आम्ही एवढे कष्ट करतो, मेहनत करतो, तरीही आमचे दिवस जे आहे तर ते बदलत नाही, किंवा आमच्यावर कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही, किंवा कर्ज फेडण्या इतके पैसे आमच्याकडे येत नाही. परंतु बघा, आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो त्याच्यासोबतच त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण काही गोष्टींचे, काही नियमांचे पालन जे आहे तर ते करायला पाहिजे. कारण आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःची अशी एक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. आणि आपलं घर जे आहे ना, त्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या भरलेल्या असतात. आणि त्या ज्या वस्तू आहे तर काही वस्तूंमधून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि अशा काही वस्तू असतात ज्यातून आपल्याला नकारात्मकता मिळत असते. म्हणजे त्या वस्तूंमधून नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते. आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहे. नाहीतर माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो, माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते. कारण या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांची सुद्धा सेवा करत असतो. आणि म्हणून अक्षय तृतीयेचा हा जो दिवस आहे ना, तो खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो, जी काही पूजा वगैरे करत असतो, त्यामध्ये आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये, आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळावं म्हणून अक्षय तृतीयेला आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ते म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. खरं तर पहा, घड्याळ बंद पडणं म्हणजे एक ठिकाणी थांबणं, स्तब्ध राहणं. अनेकदा आपल्या घरातील घड्याळ हे बंद असतात. भावनेच्या भरात आपण त्यांना सांभाळून ठेवतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यामुळे तुमची प्रगती कुठे ना कुठे थांबते. तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होण्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे जर घरात बंद घड्याळ असेल तर ते तुम्हाला आत्ताच बाहेर काढायचं आहे किंवा ते दुरुस्त करून तुम्हाला घ्यायचं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ हे कधीही घरामध्ये ठेवू नये. ज्या घरात बंद पडलेलं घड्याळ असतं तिथेच त्या घराची प्रगती ही सुद्धा थांबत असते. म्हणून ही वस्तू जर तुमच्या घरात असेल तर आवर्जून ती तुम्ही घरातून बाहेर काढायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे, जर घरात फाटलेले, मळलेले कपडे असतील तर यामुळे तुमची आर्थिक तंगी जी आहे तर ती दिसून येते. घरामध्ये पैशांच्या अडचणी येतात. हे कपडे आपण घालू शकत नाही, यामुळे घरात लक्ष्मी ही नाराज होऊ शकते. यासाठी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये असे फाटलेले, मळलेले कपडे आहेत जे तुम्ही पुन्हा कधी वापरणार नाही तर ते आवर्जून तुम्ही घरातून बाहेर काढायचे आहे. या कपड्यांमधून एक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू. बघा, झाडूचा संबंध धन आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. तुटलेल्या झाडूने घरात कचराही नीट काढता येत नाही. तसेच यामुळे घरात नकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुटलेला, खराब असा झाडू असेल जो तुम्ही वापरत नाही, किंवा तुटलेला झाडू आहे आणि तो तुम्ही अजूनही वापरत असेल तर असा सुद्धा झाडू तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे आणि नवीन झाडू हा तुम्हाला खरेदी करायचा आहे.
जर आपल्या घरामध्ये तुटलेला झाडू आपण जर वापरला तर त्या घरामध्ये 100% पैशांच्या अडचणी येत असतात. यानंतर पुढची वस्तू आहे, जर तुमच्या घरामध्ये सुकलेलं रोपटं असेल तर म्हणजेच ते दुर्भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे वेळीच सुकलेलं झाड असेल तर ते घरातून बाहेर काढा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरवगार रोपटं तुम्ही घरात लावा. यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या बाल्कनीमध्ये अनेक सुकलेली झाडं असतात, जी भरपूर दिवसापासून तशीच पडलेली असतात. आपण ते घरातून बाहेर काढत नाही, परंतु सुकलेल्या झाडातून खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. कारण झाड सुकलं की त्याची वाढसुद्धा होत नाही. तिथेच आपल्या घराची भरभराट जी आहे तर ती थांबत असते. आपल्या घराची भरभराट होत नाही. म्हणून असं सुकलेलं झाड असेल तर ते तुम्हाला आवर्जून घरातून बाहेर काढायचं आहे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा त्या कुंडीमध्ये तुम्ही एखादं छानसं हिरवगार रोपटं जे आहे तर ते लावू शकता. ज्यामध्ये तुम्ही तुळस लावली तरीही चालेल, मनी प्लांट लावू शकता. यामुळे नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे वापरत नसलेले चप्पल जोड वगैरे जे असतात. बऱ्याच वेळा असं होतं ना, आपण नवनवीन फॅशनचे चप्पल बूट आणतच असतो, पण वापरत नसलेले जुने चप्पलचे बूट जे आहे तर ते आपण घरात तसेच ठेवत असतो. ते घरातून बाहेर काढत नाही आणि हेच गरिबीचे कारण घरामध्ये ठरत असते. कारण अशा चप्पलमुळे घरामध्ये दारिद्र्य येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. कारण तुटलेल्या चपला, बूट हे देखील दुर्भाग्याचं एक प्रतीक आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी ही सुद्धा परत घरातून निघून जाते. मग अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत राहते. आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या आधी घरामध्ये तुटलेले किंवा वापरत नसलेले जे काही चप्पलचे जोड आहे किंवा बूट आहे तर ते तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहे. किंवा चांगले असतील तर ते तुम्ही ते कोणाला वापरायला सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काही तुटलेली भांडी असेल, फुटलेली काही भांडी असेल किंवा काही भांड्यांना, काही वस्तूंना जर गंज लागलेला असेल तर अशी भांडी तुम्ही घरातून आवर्जून बाहेर काढायची आहेत. या भांड्यांमुळे किंवा या वस्तूंमुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते. यामुळे माता लक्ष्मी, जिथे भांडणतंटे आहेत तिथे माता लक्ष्मी ही कधीही राहत नाही. माता लक्ष्मीला नेहमी जिथे शांतता आहे, जिथे आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण आहे तिथेच तिला राहायला आवडतं. म्हणून बघा, तुटलेल्या भांड्यांमध्ये नकारात्मकता शोषून ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये ताकद असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्हाला अशी तुटलेली, फुटलेली किंवा गंज चढलेली काही भांडे असेल, काही वस्तू असेल तर त्या आवर्जून घरातून बाहेर काढायच्या आहेत. आता ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ना, या आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत. अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर काढल्या ना तरीसुद्धा चालेल. आता तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे. कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपलं घर हे स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. घर हे घाणेरडं ठेवू नका किंवा स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी ठेवू नका. सकाळी लवकर उठून आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती छान आंब्याच्या पानांचं तोरण लावा, रांगोळी काढा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न काढायचं आहे. मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो अक्षय तृतीयेचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. या दिवशी जर तुमच्या घरामध्ये जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. तर ती सेवा कशी करायची आहे, या अक्षय तृतीयेला पितरांसाठी कोणत्या गोष्टी कराव्या याची जी काही माहिती आहे किंवा याचा जो काही व्हिडिओ आहे तो लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.